नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना करुणागना मनात सुंदरा तुझी समूर्ती श्यामला छंद लागला दिवास छंद लागला दिवास धुंदलो करे मला भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा हे कनकांगे कोण ललना हे कनकांगे कोण ललना हे कनकांगे कोण ललना सौंदर्याते हे आवाहन सौंदर्याते हे आवाहन चित्राची प्रेरणा हे कनकांगे कोण ललना हे कनकांगे कोण ललना. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट पद्मश्री प्रसाद सावकार यांची रंगभूमीवरची कारकीर्द साधारण 7 दशकांची. मराठी रंगभूमीचा एक फार मोठा समृद्ध कालखंड त्यांनी पाहिलेला आणि अनुभवलेला आहे. फसव्या समजल्या जाणाऱ्या नाट्यसृष्टीमध्ये त्यांना अनेक कलाकारांचा सहवास लाभला. अनेक कडूगोड अनुभव जमा झाले. वयाच्या 5व्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास वयाच्या 82व्या वर्षी अवघा रंग एकची झाला या नाटकाचे 400 प्रयोग करून संपला. प्रसाद सावकार हे मराठी रंगभूमीच्या चढत्या आणि पडत्या काळाचा जिवंत इतिहास आहे. सावकारांचा जन्म हा गुजरात येथल्या बडोद्यामधला. त्यांचे वडील म्हणजे रंगदेवता रघुवीर सावकार, रंगबोधेच्छू कंपनीचे मालक. संगीत संशय कल्लोळ हे या कंपनीचे अतिशय गाजलेले नाटक. जलशाच्या प्रवेशात ऐसे ना मारो पिचकारी ही ठुमरी अदाकारीसह सादर करणारी त्यांची रेवती ही अजरामर झाली आहे. हीच रेवती बघून वल्लभभाई पटेलांचे बंधू विठ्ठलभाई पटेलांनी त्यांना रंगदेवता ही पदवी दिली. स्वातंत्र्य सेनानी वल्लभभाई पटेल आणि त्यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल हे नाटकाला आले होते आणि माझ्या वडिलांचं काम पाहून ते इतके मंत्रमुग्ध झाले की 2 अंकानंतर ते स्टेजवर गेले. वडिलांचा सत्कार केला. त्यांनी चांदीचं असं घड्याळ दिलं, संपूर्ण चांदी, सोन्याचं लॉकेट दिलं आणि त्यांना रंगदेवता ही किताबत दिली. आणि वडिलांनी माझ्या ताबडतोब कंपनीचं नाव आमचं जे एक वेगळंच होतं, रंगबोधेच्छू नाट्य समाज असं होतं, ते त्यांनी बदललं आणि रंगदेवता नाट्य मंदिर असं नाटकाचं कंपनीचं आमचं नाव ठेवलं आणि त्या नावानंच ती कंपनी पुढे मग हळूहळू सर्वत्र प्रयोग करायला लागली. त्या काळी प्रसाद सावकारांची आई राधाबाई ही सुद्धा कंपनीबरोबर दौऱ्यावर जायची. कंपनीच्या बडोदे मुक्कामी 14 डिसेंबर 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव ठेवले सांब प्रसाद, म्हणजे सांब शिवाचा कृपा प्रसाद. सुरुवातीची 8 वर्षे ते वडिलांच्या नाटक कंपनीतच वाढले. 5-6 वर्षाचा होतो तेव्हा मला नेऊन ते पेटीवाले तबल जे आहेत ना, तिथे एक छोटीशी गादी असायची तिथे मला नेऊन ठेवायचं. रात्रीची नाटकं मी साधारण अंक 1.5 अंक झाला की तिथं झोपायचं. मग मला उचलून बाजूलाच कंपनीला राहायचे ठिकाण असायचं, तिकडं नेऊन मला झोपवायचे. पण माझ्यावर त्या लहानपणापासून ते नाटकाचे आणि गायनाचे हे प्रचंड संस्कार झाले. वयाच्या 5व्या-6व्या वर्षी वडिलांनी त्यांच्या चेहऱ्याला रंग लावून जिंजीहून सुटका या नाटकात बाल शिवाजी म्हणून त्यांना उभे केले. दरबारात येऊन शहाजी राजांना कुर्निसात करून काही मिनिटं त्यांच्याजवळ जाऊन बसायचं असं काम. संवाद अर्थातच नव्हते. असा त्यांचा रंगभूमीवर पहिला प्रवेश हा बाल शिवाजीच्या रूपात झाला.
आणि आपण दुसरे तिसरे काहीही न करता मोठा झाल्यावर नाटकच करायचं हे त्यांच्या मनात बिंबलं. पण आईच्या मनात काही वेगळंच होतं. नाटकाचे वेड लागू नये म्हणून एकंदर 7 भावंडांपैकी फक्त याच मुलाला तिने शिक्षणासाठी गोव्यात म्हापशाला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची रवानगी मूळ घरी झाली. त्यांनी वाडवडिलांच्या भूमीत पहिले पाऊल टाकले. शिवाय याच काळात बोलपटांचे युग आल्यामुळे अनेक नाटक कंपन्या बंद पडू लागल्या होत्या. त्यामुळे सुद्धा त्यांची रवानगी. त्यांचे सावकार घराणे म्हणजे पिढीजात सराफी करणारे. त्यांच्या आजोबांचे सोन्या चांदीचे दुकान होते. गोवा हा नाटक वेडा आहे. त्याग व श्रद्धा या 2 खांबावर अनेको वर्षे चालत असलेली उत्सवी रंगभूमी हे इथले वैशिष्ट्य आहे. उत्सवाच्या निमित्ताने देवळासमोर असलेल्या रंगमंचावर गावातले गावकरी पदरमोड करून उत्तम पद्धतीने आजही नाटके सादर करतात. टवाळक्या करण्याबरोबरच म्हापशातल्या सातेरीतल्या देवळाच्या एका उत्सवी नाटकात त्यांनी काही मित्राबरोबर करीन ते पूर्व या नाटकात हासमची भूमिका केली. म्हापशाच्या काही वर्षांच्या या मुक्कामात त्यांनी नाटकाची हौस पुरेपूर भागवून घेतली. रामनवमीच्या उत्सवात संशय कल्लोळ या नाटकात त्यांची कृतिका, वैशाख शेठ, गायक आणि साधू अशा 4 भूमिकाही त्यांनी साकारल्या. रामनवमी जो मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर मंडप घालत असत आणि या मंडपात ती रामनवमीची नाटकं व्हायची, रामनवमीची. आणि त्याच्यामध्ये हीच संगीत नाटकं आणि विशेष करून संगीत नाटकं व्हायची बरं का. रामनवमीची संगीत नाटकं व्हायची आणि त्यावेळी आमचे आजोबा दिग्दर्शन करायचे, माझे वडील काम करायचे, माझे काका काम करायचे, माझे चुलत बंधू काम करायचे. मी सुद्धा तिथे काम केलेलं आहे. त्यांचा हूडपणा बघून त्यांना शिक्षणात रस नाही हे घरच्यांना कळून चुकले होते. म्हापशात वडिलांनी त्यांना गाण्याच्या क्लासलाही घातले होते. त्यामुळे निदान गाणे तरी नीट शिकावे म्हणून विनायक बुवा पटवर्धनांच्याकडे गाणे शिकायला त्यांची रवानगी पुण्याला करण्यात आली. पण ते दौऱ्यावर गेलेले असल्यामुळे त्या काळातले भावगीत गायक दत्ता वाळवेकर यांच्याकडे त्यांच्या राहण्याची व्यवस्था वडिलांनी करून टाकली. तिथेही गाण्याऐवजी त्यांच्या आवडीच्या नाटकात काम करण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली. बापूराव माने यांनी सुरू केलेल्या श्रीरंग नाट्य मंदिर या कंपनीच्या वांग निश्चय या रहस्यमय नाटकात त्यांना काम मिळाले. बरं, तर मी तिथे त्या कंपनीत राहिलो. त्यांचं पहिलं नाटक होतं लग्नाची बेडी. आता तुम्हाला माहिती आहे की मला माहीत नाही, लग्नाची बेडी अफलातून विनोदी नाटक आणि अत्रे साहेबांनी ते लिहिलेलं अतिशय सुंदर नाटक. म्हणजे एवढं प्रचंड विनोदी नाटक मला तरी दुसरं दिसत नाही. अतिशय सुंदर नाटक. तर त्या नाटकामध्ये मी हिरोची भूमिका करत असते. त्याच्यामध्ये ही भूमिका त्यावेळी माझ्या आधी स्वरराज छोटा गंधर्व करायचे, ते माझे गुरु. त्यांचे वडील संशय कल्लोळच्या प्रयोगात जलशाच्या प्रवेशात आपल्या आधी थोडा वेळ त्यांना गायला लावायचे. मुंबईत एका सकाळच्या प्रयोगाला पंडित नारायणराव व्यास आणि त्यांचे मोठे भाऊ शंकरराव व्यास या दोघांनाही निमंत्रित केले होते. त्यांनी जलशातले प्रसादचे गाणे ऐकले. नाटक संपल्यानंतर हा मुलगा कोणाकडे गाणे शिकतो याची त्यांनी चौकशी केली. वडिलांच्या विनंतीवरून पंडित नारायणराव व्यासांनी प्रसादला शिकवण्याचे मान्य केले आणि दुसऱ्या दिवसापासूनच दादरला असलेल्या व्यास संगीत विद्यालयात प्रसाद हजर झाला. आणि तो माणूस तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पैसे नाहीत, काही नाही. 4-5 वर्ष त्यांनी मला फुकट शिकवलं. नारायणराव ते माझ्या हृदयात आहेत. नारायणराव अहो मला पैसेच कुठे मिळेना, कुठे थोडे इकडे तिकडे. त्यावेळी काही माझं हे नव्हतं बरं का. त्यांनी मला शिकवलं, त्यांना मी कधी विसरणार नाही. नाटकात अधूनमधून केलेल्या कामाच्या बिदागीशिवाय दुसरे काही उत्पन्न नव्हते. त्यामुळे व्यासबुवांना शिकवणीचे पैसे देणे शक्यच नव्हते. पण बुवांनीही कधी पैशाची अपेक्षा न करता अगदी मनापासून
प्रसादला गाणे शिकवले. त्यांच्याकडे प्रसाद 4-5 वर्ष गाणं शिकला. अनेक कार्यक्रमात त्यांना तानपुऱ्यावर साथ केली. गोपाळकृष्ण भोबेंच्या सांगण्यावरून रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये प्रसादला नोकरी मिळाली. नाटक आणि गाणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जमणे शक्यच नव्हते, म्हणून गाणे सोडण्याचे ठरवले. पण नाटकासाठी संगीत सोडतो याचा व्यासबुवांना खूप राग आला. विद्यालयात संगीत शिक्षकाची नोकरी देतो असेही त्यांनी प्रसादला सांगितले. पण सावकारांनी आपल्या आवडीच्या रंगभूमीचीच निवड केली. गोपाळकृष्ण भोबेंच्या सांगण्यावरून सावकारांनी नाट्यनिकेतनमध्ये पदार्पण केले. रांगणेकरांच्या रंभा या नव्या नाटकात त्यांनी सुधा करमरकर, ज्योत्स्ना भोळे, मामा पेंडसे, पार्श्वनाथ आळतेकर यांच्याबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या कंपनीत त्यांनी संगीत विद्याहरण, देवाघरची माणसं, कुलवधू, कोणे एकेकाळी, एक होता म्हातारा, अपूर्व बंगाल, देवाघरची माणसं या नाटकात कामं केली. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या षष्ठ्यब्दी सोहळ्याच्या निमित्ताने लग्नाची वेडी नाटकाचा प्रयोग ठरला होता. बापूराव माने, छोटा गंधर्व, नागेश जोशी, धुमाळ आणि रश्मीच्या भूमिकेसाठी लीला चिटणीस असा नाट्यसंच होता. या प्रयोगाला प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजाभाऊ परांजपे आले होते. मकरंद भावे यांच्या मकरंद पिक्चर्स यांची निर्मिती, पेडगावचे शहाणे या चित्रपटाचे दिग्दर्शन राजाभाऊ करणार होते. त्यातली नृत्य शिक्षकाची भूमिका सावकारांनी केली होती. पण दुसऱ्या दिवशी मला त्यांनी बोलावलं ऑफिसमध्ये, माझं ॲग्रीमेंट केलं, सगळ्या पिक्चरचे तुम्हाला 500 रुपये मिळतील म्हणाले. मला का ॲग्रीमेंट वगैरे झाला. आणि सावकार, तुमचं हे सांबप्रसाद जे नाव आहे ना, हे आपण बदलूया. सिनेमासाठी ते फार मोठं नाटक आहे, मोठं आपलं हे आहे, नाव आहे. सिनेमात कसं राजन, साजन आणि गाणं अशी नावं असतात. आपण मी तुम्हाला प्रसादच नाव ठेवूया. आणि तिथून माझं प्रसाद नाव लागलं गेलं ते शेवटपर्यंत. त्यानंतर व्ही शांताराम यांनी ये मराठीची ये नगरी या चित्रपटाच्या कामासाठी सावकारांना बोलावले. पण त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांची निवड झाली नाही. नंतर संकलक राजाभाऊ ठाकूर हे गोरा कुंभार हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. त्यातील नामदेवाची भूमिका सावकारांनी साकारली. त्यातील उठ पंढरीचा राजा आणि पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा ही त्यांनी म्हटलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यांना सुधीर फडके यांचं संगीत लाभलेलं आहे. कुक्षी घेऊनी या कुंभा उभी ठाकी चंद्रभागा. कुक्षी घेऊनी या कुंभा उभी ठाकी चंद्रभागा. मुख प्रक्षाला देवा गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा. त्यानंतर लग्नाआधी घटस्फोट या सिनेमात त्यांनी काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. सावकारांचा हा शेवटचा चित्रपट. यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीशी कायमचा घटस्फोट घेतला. प्रसाद सावकारांच्या नाट्य कारकिर्दीचा कळस म्हणजे त्यांचा ललित कलादर्श या संगीत सूर्य केशवराव भोसलेंनी स्थापन केलेल्या कंपनीत प्रवेश. 1962 साली संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याचा वेढा विद्याधर गोखलेंनी उचलला होता. त्यांचे पंडितराज जगन्नाथ हे नाटक ललित कलादर्श या संस्थेने करायचे ठरवले. कंपनीचे मालक भालचंद्र पेंढारकर यांनी त्यातील 60 वर्षांच्या म्हातारेचे काम करण्यासाठी सावकारांची निवड केली. सुरुवातीला सावकारांना सावन घन गरजे हे एकच गाणे होते. सुरुवातीच्या 5 प्रयोगात नांदी म्हणून असलेले जय गंगे भागीरथी हे गाणे लोकाग्रहास्तव त्यांना देण्यात आले.
वास्तविक संगीतकाराने या गाण्याला कला बसंत या जोड रागात चाल दिली होती, पण ती चाल सावकारांना आवडली नाही. संगीतकाराची 50% चाल ठेवून त्यात 50% आपण केलेले बदल घालून सावकारांनी सुवर्णमध्ये गाठला आणि या गाण्याने इतिहास रचला. आजही 60 वर्षानंतर नवीन पिढीत दररोज कोठेतरी कुणीतरी हे गाणे नित्य गुणगुणत असतो. जय गंगे भागीरथी जय गंगे. तर त्याच्यामध्ये दरबार गायकाची माझी भूमिका होती. मी तेवढी काय मला वाटतं 28-27 वर्षाचा होतो मी एवढं. म्हणजे बाकीचे लोक म्हणाले नका त्या प्रसाद सावकारांना तुम्ही काम देऊ, तुम्ही राम मराठ्याने काम द्या बरं का. प्रसाद सावकार हे पोरकट वाटतील हो त्याला. तर भारदस्त दरबारात गायक कसा पाहिजे राम मराठा. आणि ते गोष्ट खरी आहे. रामबाबूचं गाणं म्हणजे गुरु मानतो त्याला. वसंतरावांनी छान बसवलं होतं, त्याला कॉमेंट्री दिली होती. शहजादी साहिबा आपके साथ करने के लिए खुद सावन भी आपके खिदमत में हाजिर है. जिसके काली घटा देखिए काली घटा गगन के आंगन में काले काले बादल बिलकुल धीरे धीरे हार धीर अशी त्याची मोठी कॉमेंट्री होती. आणि नंतर श्रावण घन ग बजाये मधुर मधुर मल्ला अशी चीज होती बरं का त्याची. आणि ही मी जवळजवळ 15-20 मिनिटं गायचो. टाळ्यांचा कडकडाट, कारण मल्हार राग ना. श्यामाच्या मनात उसकी सजनी, श्यामाच्या मनात उसकी सजनी, दिनार श्रावण घन गरजे. विद्याधर गोखल्यांचे दुसरे नाटक म्हणजे संगीत सुवर्ण तुला. त्यात सावकार कृष्णाचे काम करायचे, तर स्वरराज छोटा गंधर्व हे नारदाची भूमिका करायचे. काही प्रयोगानंतर छोटा गंधर्वांनी काम करायचे बंद केले आणि हे काम मास्टर दामले करायला लागले. या नाटकातली रागिणी मुखचंद्रमा आणि रतिहुनी सुंदर मदन मंजिरी ही गाणी लोकप्रिय झाली होती. रागिणी मुखचंद्रमा उजाळी हृदयी पौर्णिमा, उजाळी हृदयी पौर्णिमा, रागिणी मुखचंद्रमा. रतिभुनी सुंदरा मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला. शिवलीलामृतामधल्या शिवशंकराच्या कथानकावर विद्याधर गोखले यांनी जय जय गौरी शंकर हे नाटक लिहिलं. या नाटकातील नारायणा रमा रमणा आणि भरे मनात सुंदरा ही सावकारांची 2 गाणी अशीच लोकप्रिय झाली होती. या दोन्ही गाण्यांना त्यांनी स्वतः चाली दिल्या होत्या. HMV या कंपनीने सावकारांच्या सर्व गाण्यांच्या रेकॉर्ड्सही काढल्या होत्या. मनात सुंदरा तुझी समूर्ती श्यामला, छंद लागला दिवास, छंद लागला दिवास, धुंदलो करे मला भरे मनात सुंदरा, भरे मनात सुंदरा. लहानच काम 1.5 अंकापर्यंतच माझं काम. 2 गाणी नारायण रमा रमणा एक आणि भरे मनाचं सुंदर ह्याचं चाली मीच म्हणजे वसंत देसाईच म्युझिक डायरेक्टर होते. पण मी त्यांना म्हटलं मी ह्याच्या चाली लावू का, मला घरी सुटलेलं आहे लाव म्हणाले. ज्यांच्या संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले असे आणखी एक नाटक म्हणजे विद्याधर गोखल्यांचे संगीत मंदारमाला. हे नाटक त्यांनी पंडित राम मराठेंना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेले होते. वसंत बहार हा जोड राग गाताना, चक्रधार गतीची तान म्हणताना, बहार आई जवळजवळ 18 वेळा म्हणून ते समेवर यायचे, तेव्हा प्रेक्षक उठून उभे राहायचे. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी
सावकारांची निवड झाली होती. रामभाऊंच्या चढ्या आवाजाच्या गाण्याशी आपल्याला मुकाबला करणे शक्य नाही याची सावकारांना जाण होती. म्हणून मदन गोपाळ या आपल्या मिश्किल गमती जमतीने सावकार नाटकात प्राण ओतायचे. मी त्याला काय म्हटलं, रामभाऊ मराठ्यांचं म्युझिक होतं त्याच्यामध्ये. मी रामभाऊ म्हटलं तुम्ही क्लासिकल गाणार, ही ज्योत्स्ना मूवीला क्लासिकल गाणार. मी म्हटलं असं भांग पिणारा, दारू पिणारा असा दाखवलाय, तर मी त्याच्यात माझ्या 2 ठुमऱ्या घेऊ का, गझल घेतो म्हटलं. हे बघ रामभाऊ म्हणाले, तू गझल घेण्याचं काय घे, तू घे, माझं त्याच्याबद्दल काय, असं बोलतात ते, माझं त्याच्याबद्दल काय म्हणतात नाही, पण मला जर आवडलं नाही मी तुला गाऊ देणार नाही म्हणाले. आणि त्यांना आवडलं. बुझाओ दीप सजनी यही है प्यार का पैगाम, जलने वाले चिरागों का सुहाने रात में क्या काम, आज मिलन की रात सजनी, आज मिलन की रात. असं गझल आहे. आज मिलन की रात सजने, हाँ हाँ मिलन की रात सजने, आज मिलन की रात सजने, आज मिलन की रात सजने. घसा आणि सायनसच्या वारंवार होणाऱ्या त्रासामुळे पंडित सावकार यांनी 1986 मध्ये रंगभूमीचा निरोप घेतला आणि ते गोव्यात स्थायिक झाले. परंतु तब्बल 22 वर्षानंतर 2008 मध्ये नाट्यसंपदा कंपनीचे मालक, त्यांचे मित्र प्रभाकरपंत पणशीकर यांनी अवघा रंग एकची झाला या नाटकाची निर्मिती केली. आणि प्रभाकरपंत पणशीकर यांच्या आग्रहामुळे प्रसाद सावकार पुन्हा रंगभूमीवर आले. अनंत पणशीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे 400 पेक्षा जास्त प्रयोग भारतात आणि भारताबाहेर सादर झाले. आणि वयाच्या 81व्या वर्षी प्रसाद सावकार यांनी त्या 400 पेक्षा जास्त प्रयोगात आपली भूमिका साकारली. मराठी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करताना संगीतरत्न प्रसाद सावकार यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कारामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार, पंचरत्न पुरस्कार आणि 2006 साली भारत सरकारच्या वतीनं तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सावकारांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री संगीतरत्न प्रसाद सावकार हे मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील एक नावाजलेले कलाकार आहेत. मराठी संगीत रंगभूमीवर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आणि त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हा मराठी संगीत रंगभूमीचा अद्वितीय ठेवा आहे. त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मुरलीधर श्याम हे नंदलाल, मुरलीधर श्याम हे नंदलाल, मुरलीधर श्याम. तूच गुरु एकच त्राता, तूच गुरु एकच त्राता. संगीताचा तूच गाता, संगीताचा तूच गाता. तारक तव शुभना मुरलीधर श्याम.